नमस्कार मंडळी मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच भन्नाट असा दाखवलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट पाहत होतो ते सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. हो, कमी ही राजनची आणि गौरीची मुलगी असल्याचं सत्य आता स्वतः कामिनीच सगळ्यांच्या समोर आणणार आहे. म्हणजे राजनची आणि कमीची चोरून DNA टेस्ट करून ते रिपोर्ट तर ती घेऊन येते, पण अति उतावळीपणा आणि अतिघाई आता इथे कामिनीला स्वतःलाच नडलेली आहे. रिपोर्ट न पाहता ती रिपोर्ट सगळ्यांच्या समोर साखरपुड्याच्या दिवशी घेऊन येते आणि त्याच वेळेला राजनची आणि कमळीची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. आणि त्याच वेळी आता गौरी सगळ्यांसमोर येऊन कमळी राजनची आणि स्वतःची मुलगी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर सांगणार आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडून आणलं, काय आलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. म्हणजे असेच येणारे नवीन भाग आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. इकडे कवीचं आणि ऋषीचं लग्न ठरल्यामुळे अनिका प्रचंड चिडचिड करत असते, डिस्टर्ब असते. तिने आतापर्यंत 3 वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे कामिनीने आता सगळ्यांना गोळा केलंय आणि आता ती राजनला आणि अन्नपूर्णाला विचारत असते की तुम्हाला माझ्या नातीचं काही सुखदुःख आहे की नाही. आतापर्यंत तिने 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनिकाचं त्या ऋषीवरती किती प्रेम आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्या कमळीचं लग्न तिच्याशी लावून दिलं. आणि हा सगळ्यामध्ये आता अन्नपूर्णाजींनी स्वतःचा निर्णय सांगितलेला आहे. काही झालं तरी ऋषीचं आणि कमळीचंच लग्न होणार आहे आणि या गोष्टीसाठी तर राजनसुद्धा राजीच असतो. पण त्यावेळेला आता रागिणी म्हणते की तुम्ही ज्या नातीचं लग्न लावून देताय ती नात खरंच तुमची नात आहे का, याचा काय पुरावा आहे. राजन म्हणतो की मी सगळे पुरावे त्याच दिवशी दाखवले ज्या दिवशी कमळी आपल्या घरात आली. पण आता इथे अनिका, रागिणी आणि कामिनी तिघीसुद्धा म्हणत असतात की आमचा त्या पुराव्यांवर विश्वासच नाही आहे. कशावरून ही पुरावे खोटे असतील, कशावरून ही कमळी तुमचीच नात आहे. नाही, आमचा विश्वासच नाही आहे. पण आता इथे अन्नपूर्णाजी ह्या तिघींनासुद्धा त्यांचं तोंड बंद करतात आणि म्हणतात की माझा पूर्ण विश्वास आहे, कमळी माझीच नात आहे. कमळी आणि राजन माझा कधीही विश्वासघात करणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आता इथे अनिकाला आणि तिघींनासुद्धा माहीत असतं की कमळी ही राजनची मुलगी नाही आहे, कारण हे असं गौरीने सांगितलेलं असतं. इथे कामिनी सुद्धा त्या ऋषीच्या आणि कमळीच्या लग्नाला होकार देते. त्यावर अनिका आणि आता रागिणी म्हणतात आई तुझं डोकं विकं फिरले का, तू त्या दोघांच्या लग्नाला तयार झालीस, तुला कळतंय का तू काय करतेस ते. कामिनी म्हणते की हो मला चांगलंच कळतंय मी काय करते ते. काय आहे ना, आपण आता ह्या लोकांना किती समजवण्याचा प्रयत्न केला ते ऐकणारच नाही आहे, कारण त्यांच्या मोठ्या नातीवरचं प्रेम ओतू चाललंय. त्याच्यामुळे कितीही त्यांच्यासमोर काही केलं तरी ते लोक विश्वास ठेवणार नाही आणि हे लग्न मोडणार नाही आहे. त्याच्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. अनिका म्हणते करावं लागणार आहे म्हणजे काय करावं लागणार आहे, त्यांची एंगेजमेंटसुद्धा आता ठरली आहे आणि काय करणार आहे तू. अनिका म्हणते की नाही मला माहीत नाही, मला माझा ऋष हवा आहे. आता कामिनी म्हणते की मी तुझा आणि ऋषीचं लग्न लावून मी देणार आणि कसं लावून द्यायचं हे मला माहिती आहे. अनिका म्हणते करावं लागणार आहे म्हणजे काय करावं लागणार आहे, त्यांची एंगेजमेंटसुद्धा आता ठरली आहे आणि काय करणार आहे तू. अनिका म्हणते की नाही मला माहीत नाही, मला माझा ऋष हवा आहे. आता कामिनी म्हणते की मी तुझा आणि ऋषीचं लग्न लावून मी देणार आणि कसं लावून द्यायचं हे मला माहिती आहे. रागिनी म्हणते आई तू काय बोलतेस, अगं 2 दिवसावर त्यांचा साखरपुडा आलाय आणि तुझं अजूनही तेच चालू आहे, कसं करणार आहेस तू. कामिनी म्हणते टेन्शन घेऊ नकोस, माझा पुढचा प्लॅन रेडी आहे. कमळी राजनची मुलगी नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. हे दोघं जणं नाटक करतायत आणि हे गौरीने सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की कमळी तिची मुलगी नाही आहे. याचा अर्थ कमळी त्यांची मुलगी नाही आहे, पण आपल्या हातात फक्त पुरावा नाही आहे. एकदा का तो पुरावा सापडला की आपण कमळीला लग्नच काय या घरातूनच बाहेर हाकलून देऊ. रागिणी म्हणते पण हे सगळं करणार आहोत कसं. कामिनी म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण आता एकच ऑप्शन आपल्याकडे, तो म्हणजे कमळीची आणि राजनची DNA टेस्ट करायची. कमळी राजनची मुलगी नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांची DNA टेस्ट 100% निगेटिव्ह येईल. पण ही DNA टेस्ट आपण करणार आहोत ते कोणालाही कळू द्यायचं नाही आहे. आपल्याला हे गपचूप करायचं आहे आणि पूर्ण साखरपुड्याच्या दिवशी आपल्याला ह्या दोघांना एक्सपोज करायचं आहे आणि ह्या कमळीचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. आता रागिणीची ही कामिनीची जी आयडिया आहे ती दोघींनासुद्धा आवडली आहे. पण आता अनिका म्हणते पण त्या दोघींचं सॅम्पल कसं मिळवायचं. DNA टेस्ट करायची म्हणजे डॅडाचं आणि त्या कमळीचं सॅम्पल लागेल, मग ते कसं मॅनेज करणार आहोत आपण, ती कशी देणार आहे. कामिनी म्हणते तेवढंच ना, खूप सोपं आहे ते. DNA टेस्ट करायची म्हणजे डॅडाचं आणि त्या कमळीचं सॅम्पल लागेल, मग ते कसं मॅनेज करणार आहोत आपण, ती कशी देणार आहे. कामिनी म्हणते तेवढंच ना, खूप सोपं आहे ते. मी ह्या DNA टेस्टची सगळी माहिती काढली, यासाठी काय खूप मोठं लागत नाही, फक्त त्या दोघांचं एक केस लागणार आहे. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, तो लवकरात लवकर आपला रिपोर्टसुद्धा करून देईल. फक्त त्या कमळीचा आणि राजनचा एक केस आपल्याला मिळायला हवा. अनिका म्हणते एवढंच ना, ते मी करून दाखवते. कमळीचा हेअर सॅम्पल मी आणून देते आणि रागिनी म्हणते की राजनचा डोक्याचा केस मी आणून देणार आहे. रागिनी म्हणजे जर केस नाही मिळाला तर हाताची नखं जरी मिळाली ना तरीही सुद्धा चालतील. रागिनी म्हणते काही टेन्शन घेऊ नकोस आई, ते काम माझ्यावरती सोड. आता या तिघींचा कमळीचा आणि ऋषीचा साखरपुडा सोडण्याचा खूप मोठा कट झालेला आहे आणि कमळीला एक्सपोज करायचा.
इकडे आता जेव्हा राजन त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो, रागिणी रूममध्ये येते आणि हळूच राजनच्या हाताचं एक नख ती कापून घेते आणि तिला ते सॅम्पल मिळतं आणि आता म्हणते की कमी तू आता बघच, तुमच्या दोघांचा हा खोटेपणा कसा सगळ्यांच्या समोर आणते आणि तुमचं लग्न कसं होतं ते मी पाहतेच. आता ते सॅम्पल घेते आणि ती तिथून बाहेर येते. तर इकडे आता शॉपिंगला जायचं असतं, साखरपुड्याच्या खरेदीची तयारी करायची असते आणि त्याच्यामुळे आता इकडे निंगी कमळीला छान अशी तयार करत असते आणि त्याच वेळेला आता त्या जो कंगवा आहे त्या कंगव्यामध्ये कमळीचा एक केस राहून जातो आणि त्याच गोष्टीचा फायदा आता अनिका घेते. या दोघीसुद्धा शॉपिंगला निघण्यासाठी बाहेर निघून चाललेल्या असतात. खरं तर कमळी खूप नाराज असते कारण तिला हे लग्न मनापासून करायचंच नसतं, पण आता आजींसाठी तिला हे सगळं करायचंच आहे. निंगी आणि कमळी दोघीसुद्धा रूममधून बाहेर निघतात. तशी आता इथे अनिका तिच्या रूममध्ये येते आणि तिने आता कमळीचं हेअर सॅम्पल मिळवलेलं आहे. आता या दोघींनीसुद्धा कमळीचं हेअर सॅम्पल आणि राजेंचं हाताचं नख या दोन्हीसुद्धा सॅम्पल घेऊन आता दोघीसुद्धा निघालेले आहेत. रागिनी म्हणते की आता मी बघतेच की हा कमळीचं आणि ऋषीचं लग्न कसं होतं ना. यांचा खोटेपणा आणि साखरपुड्यामध्ये सगळ्यांच्या समोर आणला तर नावाची कामिनी नाही. कामिनी आता इथे डोक्यावर हात फिरत म्हणते की कामिनीचा डाव आणि वर्णावर घाव. इकडे कामिनी आता जे सॅम्पल तिने कलेक्ट केलेले आहे तिने तिच्या माणसाला बोलवलेलं आहे आणि DNA टेस्ट करण्यासाठी ते सॅम्पल पाठवलेलं आहे. इकडे अनिका म्हणते की आपण आता हे जे काही ठरवलं आहे सगळं तसंच होणार आहे ना. आत्तापर्यंत आपण केलेले सगळे प्लॅन फ्लॉप झालेत, हा तरी प्लॅन सक्सेस होणार आहे ना आणि त्या कमळीचा खरा चेहरा समोर येणार आहे ना. कामिनी म्हणते की हा डाव आपला फसणार नाही, 100% खरा होणारच आहे. अनिका तू काळजी करू नकोस, तू तुझ्या साखरपुड्याची तयारी कर. त्याच दिवशी मी ऋषीचा आणि कमळीचा साखरपुडा मोडून त्या दिवशी मी ऋषीसोबत तुझा साखरपुडा घडून आणेन, माझा शब्द आहे तुला. इकडे नयनताराच्या घरी मात्र आता सगळेजण खूप आनंदी असतात. साखरपुड्याची तयारी सुरू असते. गौरी खूप खुश झालेली असते. गौरी कमळीला म्हणत असते, कमळी तू खूपच नशीब काढलेस, एवढं मोठं घर मिळालं, एवढी चांगली माणसं मिळाले तुला, खूप नशीबवान आहेस. आणि तिची तंद्रीच लागलेली असते. नयनतारा म्हणते की साधनाताई काय झालं, कुठे लक्ष आहे तुमचं. नयनताराने इथे आता साधनासाठी सुद्धा साडी आणलेली असते आणि म्हणते साधनाताई हे घ्या, हे तुमच्यासाठी खास कमळी आणि ऋषीच्या साखरपुड्याच्या दिवशी तुम्हाला ही साडी घालायची आहे. गौरी म्हणत असते, अहो ताई माझ्यासाठी कशाला, माझ्यासाठी कशाला आणली. नयनतारा म्हणते म्हणजे काय, तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीचा एक भाग आहात, त्याच्यामुळे अजिबात संकोच बाळगू नका. इकडे साखरपुड्याची छान तयारी झालेली असते. कमळी छान तयार होऊन खाली आलेली असते. सोबत निंगी, प्राजक्ता सगळेजण असतात. इकडे ऋषी मात्र कमळीकडे बघतच बसलेला असतो. कमळीला बघून तो एकदम लट्टूच झालेला असतो. आता ऋषी हा कमळीच्या जवळ येतो आणि तिच्या हात हातात घेण्यासाठी हात पुढे करतो, पण कमळी काही सुरुवातीला हात पुढे देत नाही. ऋषी आता त्याचा हात मागे घेणार तेवढ्यात कमळी तिचा हात ऋषीच्या हातात देते. आता दोघांची सुद्धा एंगेजमेंट होणार असते. ऋषी कमळीचा हात धरतो आणि तिला स्टेजवर घेऊन चाललेला असतो आणि तेवढ्यातच आता मात्र कामिनी येते आणि म्हणते की थांबा थांबा, हा साखरपुडा होणार नाही. इथे आता कामिनीचा हे सगळं अवतार बघून पुन्हा आता अन्नपूर्णाजी म्हणतात की कामिनी आता हे काय नवीन आहे, आता तुझं काय चालू आहे. कामिनी म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना वहिनी की ही मुलगी खोटारडी आहे, ही तुझी नात नाही आहे आणि मी तुला म्हणाले सुद्धा होते. मी हे नयनताराला सुद्धा सांगितलं पण तुम्ही माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. पण मी आज सगळ्यांसमोर पुराव्यासकट ही गोष्ट सिद्ध करणार आहे. कमळी राजनची मुलगी नाही आहे, राजनची आणि गौरीची मुलगी नाही आहे, ती खोटी मुलगी आहे, ती सगळ्यांना फसवत आली आहे. इथे अन्नपूर्णाजी म्हणतात की तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का. आता इकडे आताच कामिनी म्हणते की फक्त 5 मिनटं थांबवणी, मी 5 मिनिटात पुरावा तुझ्या हातात देणार आहे. आणि तेवढ्यातच आता कामिनीचा जो माणूस आहे, जो रिपोर्ट घेणार असतो, तो माणूस रिपोर्ट घेऊन आलेला असतो आणि त्याने ते DNA रिपोर्ट्स आणलेले असतात आणि तो तिथे कामिनीच्या हातात देतो. अन्नपूर्णाजी म्हणतात की हे काय आहे. कामिनी म्हणते हेच ते पुरावे, कमी तुझी नात नाही आहे, हे मी आज सिद्ध करणार आहे आणि त्यासाठी मी हे राजनचे आणि कमळीचे DNA रिपोर्ट्स केलेत. आता जेव्हा कामिनी असं म्हणते तेव्हा मात्र आता राजन आणि कमळी दोघीसुद्धा घाबरलेत, कारण ह्या दोघांना सुद्धा माहीत नाही की ते खरंच एकमेकांचे सख्खी मुलगी आहे. राजनला हे माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे राजन म्हणतो बापरे, हिने हे सगळं कधी घडून आणलं, आणि आता तो खूप घाबरलेला असतो. अन्नपूर्णाजी कामिनीला म्हणतात की तुला हे सगळे उपद्व्याप करायला कुणी सांगितलं होतं, काय गरज आहे हे सगळं करण्याची. मला माहिती आहे कमळी माझी नात आहे, राजनची मुलगी आहे, ते माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीत, माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपून ठेवणार नाही. इथे आता कामिनी म्हणते की हाच तर तुझा गैरसमज आहे, त्या दोघांनी सुद्धा तुला फसवलंय, तुझा विश्वास मोडलाय. कमळी राजनची मुलगी नाहीच आहे. तुला बरं वाटावं, तू चांगली बरी व्हावीस, तू शॉकमधून बाहेर यावीस म्हणून कमळीचं आणि राजनचं हे सगळं नाटक होतं. इथे निंगी सुद्धा म्हणत असते ह्या कडू आजीला हे सगळं कुणी सांगितलं आणि तिने हे सगळं का केलं, आता काही खरं नाही कमळीचं, आणि हिने हे समजा घडून तरी कधी आणलं. आणि त्याच वेळेला आता इथे कामिनी जी आहे ते रिपोर्ट्स आणते आणि अन्नपूर्णाच्या हातात देते आणि म्हणते की बघ, तू स्वतःच्या डोळ्याने हे रिपोर्ट उघडून बघ, कमळीचे आणि राजेंचे DNA रिपोर्ट्स केलेत, त्याच्यावरून तरी तुझी खात्री पटेल कमळी राजेंची मुलगी नाही आहे. आता अन्नपूर्णाजी
कामिनीच्या सांगण्यावरून ते रिपोर्ट्स घेतात आणि ते रिपोर्ट्स आता ते बघणारच असतात. तेव्हा राजन पुढे येतो आणि म्हणतो की आई तू हिच्यावर विश्वास ठेवणार आहेस? अगं हे 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 सगळं कमळीचा आणि ऋषीचा साखरपुडा मोडण्यासाठी करतात. काय माहिती या लोकांनी सॅम्पल बदलून खोटे रिपोर्टसुद्धा आणले असतील. आई तू ह्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. कामिनी म्हणते की अरे असं काय करतोस? आम्ही काय एवढा खोटेपणा करायचा? सॅम्पल तुझं आणि कमळीचंच आम्ही घेतलेलं होतं आणि तुझं आणि कमळीच्या सॅम्पलचीच ही DNA टेस्ट आहे. तुझा विश्वास नसत बसेल तर मी त्या डॉक्टरांना सुद्धा घेऊन आलेली आहे. ते सांगतील की हे रिपोर्ट्स खरे आहेत, खोटे नाही आहेत. आता राजन आणि कमळी दोघंसुद्धा घाबरलेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात की काय आहे हे सगळं? काय आहे हा सगळा प्रकार? काहीच कळत नाही आहे. अन्नपूर्णा आजी कामिनीला म्हणतात की तुला कसं माहीत की कमळी राजनची मुलगी नाही आहे? त्यावर कामिनी म्हणते की मला गौरी भेटली होती आणि त्याच वेळेला मी गौरीला विचारलं होतं आणि गौरीने तेव्हाच मला सांगितलं की राजनची मुलगी लहान असतानाच एका आगीमध्ये जळून होरपळून मेली. तिची मुलगी ह्या जगात नाही आहे. आता कामिनी जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा मात्र अन्नपूर्णा आजीला खूप मोठा धक्का बसतो की राजनची मुलगी नाही आहे म्हणजे काय बोलते ही कामिनी? आणि आता इथे अन्नपूर्णा आजींना खूप मोठा धक्का बसतो. त्या ते रिपोर्ट्स बघण्याच्या आधीच ते आता इथे खाली चक्कर येऊन कोसळून पडणार असतात. तेवढ्यातच मात्र आता इथे गौरी सगळ्यांच्या समोर पुढे धावत येते आणि गौरी जेव्हा आता समोर येते तेव्हा मात्र सगळ्यांचा चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे. म्हणजे कामिनीचा आणि रागिणीचा जो प्लॅन होता तो प्लॅन पूर्णपणे फसलाय. गौरी पुढे येते आणि अन्नपूर्णा आजींना म्हणते की नाही हे सगळं खोटं आहे. ह्या सांगतात ते सगळं खोटं आहे. कमी तुमचीच नात आहे. कमी तुमची आणि माझी आणि राजनची मुलगी आहे. आता मात्र गौरीने पुढे येऊन सगळ्यांसमोर मोठा बॉम्बच फोडलेला आहे आणि ते म्हणते की हो कमळी माझी आणि राजनचीच मुलगी आहे. या जे काय बोलतात ते सगळं खोटं आहे. त्यांनी DNA टेस्ट केली जरी असली तरी यांची आणि कमळीची DNA टेस्ट पॉझिटिव्हच येणार कारण कमळी त्यांचीच मुलगी आहे. आणि गौरीला समोर बघून आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की गौरी तू आता इथे जी साधना आहे ती सगळ्यांसमोर येते. या गोष्टीचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय कारण ज्याला आत्तापर्यंत ऋषी नयनतारा सगळेजण साधना म्हणून ओळखत होते ती तर गौरी निघाली. आता इथे नयनतारा म्हणते अगं साधना तू हे काय बोलतेस? आता मात्र गौरी म्हणते की हो ताई मी तुमच्याशी आतापर्यंत खोटं बोलले. मी तुम्हा सगळ्यांना तुमच्यापासून माझी खरी ओळख लपून ठेवली. मी साधना नाही आहे, मी गौरीच आहे. आत्तापर्यंत सगळ्यांशी मी खोटं बोलत आले कारण कारण मला हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायचं नव्हतं कारण माझ्या कमळीच्या जीवाला धोका होता. आणि आता एक एक करत गौरी सगळं सत्य राजनच्या आणि गौरीच्या समोर आणते आणि हे ऐकून आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि तेव्हाच आता राजन ते DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट उघडून पाहतो आणि तेव्हा त्याला कळतं की कमळीचे आणि त्याचे रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आलेत. म्हणजे कमळी ही त्याची मुलगी असल्याची खात्री आता त्याची पटलेली आहे.